महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसू नये म्हणून दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत। भाजप शिवसेनेतील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतून मध्यस्थी केली जाते। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमधील वाद आता विकोपाला गेलाय आणि त्यामुळे दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आलेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। सुशांत, महाराष्ट्रात घडामोडी घडतायत मात्र त्या सोडवण्यासाठी चक्क दिल्लीला मध्यस्थी करावी लागते। बघितलं असेल तर आता निवडणुकीच्या प्रचार दरम्यान ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, विशेषतः शिंदेची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जे आरोप झालेले आहेत त्याची दखल कुठेतरी आता दिल्ली नेतृत्वाने घेतल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। त्याचं कारण हेच आहे की महायुतीमध्ये कोणतीही कटुता निर्माण होऊ नये असा दिल्लीचा प्रयत्न आहे। कारण मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे जी खऱ्या अर्थानं जिंकायची आहे आणि विशेषतः पहिल्यांदा भाजपचा महापौर बसवायचा आहे हेच दिल्लीला वाटतंय आणि याचमुळे हे वाद जे टोकाला गेलेले आहेत ते आता मिटवणं गरजेचं आहे असं दिल्लीचं मत आहे। आणि त्याचमुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की जे वाद जे आहेत ते तुमच्या पातळीवर तुम्ही मिटवा। अर्थातच देवेंद्र फडणवीस त्या सगळ्यामध्ये मध्यस्थी करणार आहेत। मात्र दिल्लीतून देखील या संपूर्ण प्रकारावर बारीकाईने लक्ष आहे। आपण पाहिलं असेल तर आता येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, त्याचसोबत 29 महानगरपालिका ज्या होऊ घातलेल्या आहेत तिथे महायुती भक्कम हवी, महायुती टिकायला हवी जेणेकरून विरोधकांना शितपट करता येईल। आणि याचमुळे आता दिल्लीने या संपूर्ण प्रकारावर लक्ष घातलेलं आहे। त्यामुळे आता दिल्ली देवेंद्र फडणवीस यांना काय आदेश देणार आहेत, कशा पद्धतीने या संपूर्ण वादावर तोडगा काढणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।